अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, उद्या 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार। उद्या असणारा मंगळवार हा कार्तिक महिन्यातील सर्वात महत्त्वाचा मंगळवार आहे, कारण उद्या कार्तिक महिन्यातील विशेष महत्त्वाची तिथी आहे। आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल की उद्या कार्तिकी एकादशी आहे। कार्तिकी एकादशी म्हटली की आपल्या समोर येते ती पंढरीची वारी। असंख्य लोक आषाढी आणि कार्तिकी या दोन तिथीला पंढरपूरला जातात। पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन घेतात। आपली खूप इच्छा असते आपणही भगवान श्रीहरी विष्णूंचे स्वरूप असणारे विठ्ठल पांडुरंग जे आहेत यांचं दर्शन घ्यावं, भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जावं, या दिवशी व्रत धरावं, कारण हा दिवस व्रत वैकल्य करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यामध्ये जी आषाढी एकादशी येते, या खरं तर एकादशीपासनं, या आषाढी एकादशीपासनं भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेमध्ये असतात, म्हणून त्या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जातात, कारण ते शयन अवस्थेत असतात। त्यानंतर चातुर्मास सुरू होतो। कार्तिक महिन्यात हा चातुर्मास समाप्त होतो आणि या कार्तिक महिन्यातील या एकादशीला म्हणजे या कार्तिकी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतात, म्हणजे ते झोपेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधनी एकादशी असेही म्हणतात। त्यामुळे हा दिवस उपाय सेवा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या मंदिरात जाऊन साक्षात रूपी त्यांचं दर्शन घेण्यासाठी हा दिवस खास मानला जातो। म्हणून असंख्य लोक तुम्ही बघत असाल तर आषाढीला आणि कार्तिकीला न चुकता पंढरीला जातात। आता आपली खूप इच्छा असते, पण इच्छा असूनही ती गोष्ट शक्य होत नाही। मग जेव्हा ती गोष्ट शक्य होत नसते तर त्यावेळी प्रत्येक गोष्टीवर काही ना काही दुसरा एखादा मार्ग, पर्याय किंवा एखादा उपाय असतो। सेम तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या कार्तिकी एकादशीला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय किंवा एक सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे। ही एक सेवा उद्याच्या दिवशी तुम्ही आपल्या घरात केली तर पंढरपूरला जाण्याची किंवा कुठल्याही मंदिरात जाण्याची गरज नाही। फक्त घरातील एका दिशेला हा दिवा लावा, दिव्याखाली आणि दिव्यात ही एक वस्तू घाला आणि भगवान श्री विष्णूंची ही प्रार्थना करून तुमच्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करा। सर्व इच्छा पूर्ण होतील, भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील, घरामध्ये जीवनामध्ये सौख्य राहील आणि अखंड तुमच्या घराची भरभराट होईल। बघा, हा उपाय आपल्याला उद्या सकाळी एक 12च्या आतमध्ये, सकाळी म्हणजे पहाटे 5च्या पुढे, दुपारी 12च्या आत तुम्हाला कधीही हा उपाय जो आहे तो करता येणार आहे। यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। आता हा दिवा मातीचा वगैरे घ्यायचा, चांदीचा तर नाही, आपल्याला उद्यासाठी एक खास दिवा बनवायचा आहे, कारण उद्याच्या दिवशी दीपदान हे विशेष महत्त्वाचं आहे। दीपदान, त्याच्यानंतर स्नान, गोमातेचं पूजन, ब्राह्मण भोजन, ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत ना, या गोष्टींना कार्तिक महिन्यात आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला दीपदानाचंही पुण्य मिळवायचं आहे। म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये, म्हणजे एक छोटी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला इतकी तरी एका मुठीमध्ये किंवा एक अर्धी मूठ मावेल इतकी तुम्हाला हळद घ्यायची आहे। पिवळ्या रंगाची पूजेसाठी किंवा जे आपण घरी वापरतो ती हळद घेतली तरीही चालेल, कारण ती हळकुंडांचीच म्हणजे ओरिजिनलच हळद असते। तर तुम्हाला एक मूठभर किंवा अर्धा मूठभर एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्हाला पीठ घालायचं आहे। कणिक, तांदळाचं जे पीठ असतं हे एक चमचाभर तुम्हाला पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं तूप घालायचं आहे, गाईचं तूप, आणि त्यानंतर यामध्ये शुद्ध पाणी घालून तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स मळून याचा एक छान दिवा बनवायचा आहे। छान दिवा बनवून झाला तो थोडासा सुकू द्या, म्हणजे 15-20 मिनिटं तो व्यवस्थित थोडासा कडक होऊ द्या। त्यानंतर काय करायचं तर आपल्याला नववाती घ्यायच्या आहेत। नववाती म्हणजे ज्या वाती आपण देवांच्या समोर म्हणजे दिव्यामध्ये लावतो, ह्याच नववाती एकत्र करायच्या।
नेहमी आपण 2 वातींची एक वात करतो, पण उद्याच्या दिवशी आपल्याला 9 वाती घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वाती एकत्रित करून त्याची एक चांगली मोठी वात करायची आहे. कारण उद्याच्या दिवशी या 9 वातींची जी ऊर्जा आहे ही तुमच्या घरात लाखो पटीने येणार आहे. ठीक आहे. आता ही वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या दिव्यातील वातीचं जे मुख आहे हे तुम्हाला उत्तर दिशेला करायचं आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेला केलं तरीही चालेल. आता दिव्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल घालायचं आहे किंवा मग या दिव्यामध्ये तुम्ही गाईचं शुद्ध तूप घातलं तरीही चालेल. एक छोटी प्लेट घ्यायची आहे. आपल्या घरातील ताम्हण घेतलं तरीही चालेल, छोटी प्लेट घेतली तरीही चालेल. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकवाचं एक छान हळद कुंकू पाणी घाला आणि मिक्स करून त्याचं एक छान स्वस्तिक त्या प्लेटमध्ये बनवा. आता ही प्लेट आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या अंगणामध्ये टेरेसमध्ये जिथे कुठे तुळशी माता असेल त्या तुळशीच्या समोर ही प्लेट ठेवायची आहे. या प्लेटमध्ये जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती एक मुठभर तुम्हाला पांढरे तीळ, एक मुठभर पांढरा तांदूळ घालायचा आहे आणि त्याच्यावरती हा हळदीचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला करायची आहे. दिवा छान प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर 7 लवंगा या दिव्यात अर्पण करायच्या आहेत. 7ही लवंगा अर्पण करत असताना त्या सगळ्यात आधी तुम्हाला हळदीत बुडवायच्या आहेत. पूर्ण हळदीत बुडवून त्यानंतर ती दिव्यात अर्पण करायची. भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, इच्छा व्यक्त करायची, भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं. अशा घेतलेल्या 7ही लवंगा दिव्यामध्ये अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी आपल्याला तुळशीच्या बुडाजवळ ठेवायची आहे. सुपारीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. साक्षात रूपी त्या सुपारीत भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असेल या पद्धतीने त्या सुपारीची हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची. फूल ठेवायचं आणि गोडाचं गूळ किंवा काहीतरी साखर म्हणून तिथे नैवेद्य ठेवायचा. यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायची, मनात इच्छा धरायची. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची. आणि हा जो दिवा तुम्ही लावाल हा दिवा अगदी कधीही तुम्ही लावला तरीही हा दिवा संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची. मध्ये विजला पुन्हा त्यामध्ये तेल किंवा तूप घाला, पण दिवा प्रज्वलित ठेवा. संध्याकाळी 6-6:30 पर्यंत तरी हा दिवा पेटता ठेवायचा आहे. 6-6:30ची वेळ झाली की त्यानंतर या तुळशी समोर ठेवलेली भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणारी सुपारी उचलायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची. याने तुमच्या घरात अखंड भगवान श्री विष्णूंचा वास राहील. याने तुमच्या घरामध्ये नेहमी सौख्य राहील. आता संध्याकाळी पण दिवा तुम्ही पेटता ठेवू शकतात, कारण संध्याकाळची वेळ अत्यंत सात्विक महत्त्वाची आहे. मात्र दुसऱ्या दिवशी बघा, दिवसभर उद्याचा दिवसभर रात्रीपर्यंत हा दिवा तुळशी समोर ठेवायचा आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटपलं की त्यानंतर हा हळदीचा दिवा तिथून उचलायचा आहे आणि हळदीचा दिवा तुम्हाला कुठल्याही वड, पिंपळ, औदुंबराचं झाड असेल तर त्याखाली तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावलात हळदीचा तर भगवान श्री विष्णू तुमच्याकडे प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. घरातील दरिद्रता, गरिबी संपल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीचा वास राहील. घरामध्ये नेहमी सात्विक गोष्टी घडत जातील. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत राहील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. उद्याचा खास उपाय आहे. ज्यांना व्रत करणं शक्य नाहीये, पंढरपूरला जाणं शक्य नाहीये, त्यांनी उद्या हा एक उपाय आपल्या घरच्या घरी करा आणि भगवान श्री विष्णूंना या उपायाने प्रसन्न करा. कारण भगवान श्री विष्णूंना तुळशी माता ही सर्वात प्रिय आहे. हळद ही त्याहूनही प्रिय आहे. जेव्हा हा हळदीचा दिवा तुळशीच्या समोर तुम्ही प्रज्वलित कराल तेव्हा नक्कीच त्या दिव्यातून जी ऊर्जा बाहेर पडेल, जी सकारात्मकता बाहेर पडेल, ती तुमच्या घराला सुख देईल, ती तुमच्या घराला वैभव देईल. आणि जेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्ही लवंग अभिमंत्रित करून टाकाल तर त्या लवंगांसोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती, इडापिडा, दरिद्रता सगळं काही नष्ट होत जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.